पेट्रोल डिझेलचे पुरवठा कमी झाला तर पेट्रोल पंपावर रांगा लागतात, तसं साखरेच्या खरेदीसाठी कुठं रांगा लागलेल्या दिसत नाही. आजही बाजारामध्ये साखर मुबलक आहे, पण त्याच्या किमती आकाशाला भिडलेल्या आहेत. याचाच अर्थ संशय घ्यायला कुठेतरी वाव आहे. कारण सरकारनंच वेळोवेळी जे काही आकडे प्रसारित केले आहेत त्यानुसार गेल्या वर्षी सीझन सुरू होण्यापूर्वी 47 लाख टन साखर शिल्लक होती असं सरकार म्हणत होतं. वर्षभरामध्ये 291 लाख टन साखरेचं उत्पादन झालंय. म्हणजे एकूण साखर झाली 338 लाख टन. 8 लाख टन त्यातली साखर निर्यात झाली, शिल्लक राहिली 330 लाख टन. आणि आज अखेर सरकारनं वेळोवेळी जी साखर रिलीज केलेली आहे ती 245 लाख टन. तरी 83 लाख टन साखर शिल्लक राहते. परंतु आता सरकार म्हणतंय की 35 लाख टन साखर शिल्लक आहे. मग राहिलेली 48 लाख टन साखर कुठं गेली? एकतर व्यापाऱ्यांनी गुपचूपपणाने रिलीज ऑर्डर मोडून साखर कारखान्याशी संगनमत करून मोठ्या प्रमाणामध्ये साखर खरेदी करून ती कुठेतरी लपवून ठेवलेली आहे, दाबून ठेवलेली आहे, साठेबाजी करून ठेवलेली आहे. किंवा काही साखर कारखान्यांनी, विशेषतः उत्तर भारतातल्या साखर कारखान्यांनी बांगलादेश आणि नेपाळ मार्गे ती बेकायदेशीररित्या देशाबाहेर पाठवलेली आहे. त्याचा शोध घेणं गरजेचं आहे. जर देशाबाहेर साखर गेलेली असेल तर केंद्राचं गृह खातं काय करत होतं? आणि जर साठेबाजी साठे केले असतील तर खरं तर अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रालयानं तातडीनं सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना आदेश देऊन खाजगी व्यापारी त्याचबरोबर साखर कारखान्यांचे गोडाऊन तपासून नेमकं ते स्टॉक लिमिटच्या बाहेर किती स्टॉक त्यांनी ठेवलेला आहे हे तपासलं असतं आणि वरचा स्टॉक जप्त केला असता तर आपोआप साखरेचे भाव नियंत्रणात आले असते. एवढे साखरेचे भाव वाढले तरी शेतकऱ्यांना याचा फायदा मिळताना दिसत नाही. याचं कारण 80% साखर कारखान्यांनी विकलेली आहे असा त्यांचा दावा आहे. केवळ 20% साखर शिल्लक आहे आणि ती टप्प्याटप्प्यानं विकायची आहे. आणि हे भाव साखरेचा पूर्ण स्टॉक संपेपर्यंत राहिले तर काही अंशी शेतकऱ्यांना ऊसाच्या दरामध्ये त्याचा फायदा होऊ शकतो. परंतु आता मार्केटमध्ये जो काय भाव वाढला, विशेषतः ही हिशेबात न येणारी जी 48 लाख टन साखर आहे याचा जर का हिशेब केला आणि गेल्या 2 महिन्यामध्ये ही 48 लाख आणि विकलेली साखर याचा जर हिशेब केला तर जवळपास 70 लाख टन साखरेचा हिशेब केला तर जवळपास 20 ते 22 हजार कोटी रुपये फरकाची रक्कम निघते. जे साधारणपणे वर्षभर साखरेचे भाव राहिले हे 3600 ते 3700 रुपये क्विंटल आणि त्याच्या वरती फरकाची जी रक्कम आज दिसते आहे त्या रकमेचा हिशेब केला तर जवळपास 20 ते 22 हजार कोटी रुपयाचा हा मोठा घोटाळा व्यापाऱ्यांनी केला. अर्थात उच्च पदस्थांचा आशीर्वाद असल्याशिवाय त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्याशिवाय एवढा मोठा घोटाळा होऊ शकत नाही. पंतप्रधानांना पत्र चौकशी करण्याचं पत्र मी पंतप्रधानांना लिहिलं. याचं कारण साखर ही जीवनावश्यक वस्तूच्या यादीत येत असल्यामुळं साखर कुणी किती विकायची हे केंद्र सरकारचं अन्न नागरी पुरवठा मंत्रालय ठरवतं आणि त्या पद्धतीनं महिन्याला प्रत्येक कारखान्याला साखर विक्रीचा कोटा देत असतं आणि त्याचे तंतोतंत पालन करायची जबाबदारी ही केंद्राच्या अन्न नागरी पुरवठा मंत्रालयाची आहे. मग प्रल्हाद जोशी काय करत होते, त्यांचं मंत्रालय काय करत होतं? आणि जर देशाबाहेर साखर बेकायदेशीरित्या, कारण साखरेच्या निर्यातीवर बंदी घालून 3 महिने झाले, मग तरी सुद्धा चोरट्या मार्गाने बांगलादेश आणि नेपाळ मार्गे जर का देशाबाहेर साखर गेलेली असेल तर केंद्राचं गृह खातं काय करत होतं? केंद्रीय गृहमंत्री अमित शहा काय करत होते? या प्रश्नाचं उत्तर मिळालं पाहिजे. कारण आज ग्राहकांना किलो पाठीमागे जे काही जादा पैसे द्यावे लागत आहेत 25-30 रुपये, ते पैसे खरं तर या दोघांच्या मंत्रालयाच्या अपयशामुळे द्यावं लागतात. आजही तुम्हाला सांगतो की देशाला पुरेल एवढा साखरेचा साठा असताना सुद्धा साखरेचे भाव वाढतात, त्याला सरकारच जबाबदार आहे. साहेब, एकीकडे आता एनर्जी म्हणून नाशिकमध्ये जो कुंभमेळा होणार आहे त्याला 32,000 कोटी खर्च येणार आहे. तो खर्च करण्याऐवजी 3200 कोटी रुपये महाराष्ट्रातल्या मराठी शाळांवरती खर्च केला तर बरं होईल असं त्यांनी म्हटलं. खरोखर पहिल्यांदा एक सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश खरं बोलले, सत्य बोलले
आणि बोचणारं बोलले आणि मी त्यांच्या या वक्तव्याचं समर्थन करतो. गेली अनेक दिवस आम्ही सुद्धा हेच सांगतो की अशा धार्मिक कामासाठी खर्च करण्याबद्दल नाही, पण प्रायोरिटी ठरवायला पाहिजे. शिक्षण, आरोग्य हे पहिल्यांदा प्रायोरिटीवर आपले असले पाहिजेत. आज आरोग्याच्या नावानं बोंब आहे. कारण आपण बघतोय की अमरावतीमध्ये 3 अर्भक शॉर्ट सर्किटमुळं जळून खाक झाली. याचा अर्थ ज्या आवश्यक आहेत त्या पायाभूत सुविधा आम्ही पुरवू शकत नाही. तिथं शॉर्ट सर्किट झालं याचा अर्थ निश्चितच त्याच्यामध्ये काही दोष असणार, पण सार्वजनिक बांधकाम खात्याकडे जर चौकशी केली तर ते सांगतात की आमच्याकडे पैसे नाहीत. आणि मग अशा पद्धतीनं कोळी बालकच जळून मारतायत. ही आमची प्रायोरिटी आहे काय? धार्मिक कामासाठी सरळ हाताने पैसे खर्च करणे आणि ठेकेदारांना टक्केवारी देणे ही आमची प्रायोरिटी आहे. हे सरकारनं कुठेतरी ठरवलं पाहिजे. शक्तीपीठ दाखल करण्यासाठी जंग काढले रोहित पवारांनी. मात्र दुसऱ्या बाजूला अभिजित दिपके जे आहेत त्यांच्यावर तक्रार या संदर्भात गुन्हा दाखल लातूरमध्ये झालेला 3 गुन्हे दाखल झाले त्यांच्यावर. दाखल झालेले आहेत. कसं बघतो? शाळेची पाहणी करायला गेले त्यावेळी तिथे शिवीगाळ केली अशा आरोपाखाली 3 दुसऱ्या गुन्हे बाजूला एका शिक्षकाला या संदर्भात सरळ आंदोलन करतोय ती की सध्या असंच चालू आहे सगळं. म्हणजे आम्ही काही भानगडी करू, नंगा नाच करू, आमच्याबद्दल कोणी तक्रारी करायचं नाही. शिक्षण, आरोग्य आणि अन्न, वस्त्र, निवारा आणि शिक्षण, आरोग्य ह्या आमच्या मूलभूत गरजा आहेत. आणि गरिबांची पोरं सरकारी शाळेमध्ये शिकत असतात. अशा परिस्थितीमध्ये त्या शाळांची स्थिती जर अत्यंत बिकट असेल, वाईट असेल, तर त्याच्यावर आवाज उठवणं गैर नाही. आणि आवाज उठवला म्हणून त्यांच्यावर गुन्हे दाखल करणाऱ्यांना जरा तरी लाज, लज्जा, शरम वाटली पाहिजे. तोंडावरती सण आहेत, सण उत्सव आहेत. एकीकडे महागाई वाढते आणि दुसरीकडे साखरेचं बजेट वाढले. कसं बघताय? जाणीवपूर्वक अजूनही मी ठामपणानं सांगतो की सरकारनं आपला अधिकार वापरावा आणि सगळे गोडाऊन तपासावेत. साखर आपोआप खाली येते. गेल्या 2 दिवसामध्ये आम्ही जो आवाज उठवलेला आहे त्यामुळे काल साखरेचे भाव 800 रुपयानं खाली आले हे लक्षात घ्या. म्हणजे जर थोडासा आम्ही आवाज उठवल्यानंतर 800 रुपयानं भाव कमी येत असतील तर सरकारनं जर कडक कारवाई केली तर साखरेचे भाव पूर्वपदावर यायला काही वेळ लागणार नाही. कारण साखर आपल्याला अजिबात कमी पडत नाही. जर साखर देशाबाहेर गेली नसेल तर, आता देशाबाहेर साखर गेली असेल तर त्यालाही जबाबदार सरकारचं ढिसाळ धोरण, आणि गेली नसेल तर ते शोधणं हे काम सरकारचं आहे. सुप्रीम सध्या साखरेचे जे टेंडर चालू आहे आणि एकूण विकलेली साखर जास्त दरानं आणि वर्षभरामध्ये झालेला ऊसाचं गाळप याचा हिशेब करता जर आहे हेच भाव स्थिर राहिले तर अजून FRP देऊन सुद्धा 300 रुपये साखर कारखान्यांनी शेतकऱ्याला तातडीनं द्यावेत अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली आहे. काय एकंदरीत या लढाईचे काय शेवट असणार आहे? जोपर्यंत शक्तीपीठ महामार्ग पूर्णपणे रद्द होत नाही तोपर्यंत ही लढाई संपणार नाही. कारण नसताना, गरज नसताना महाराष्ट्राच्या बोकांड्यावर 1,10,000 कोटीचं कर्ज लादलं जातंय हे आम्ही सहजासहजी लादून देणार नाही. साहेब, एकीकडं धनंजय मुंडेंनी कच्चं तेल विक्रीला बंदी केली आहे, कारवाई करावं सांगू, पण परवा दिवशी तैलिक समाजाने मेळावा घेतलाय. आमचा मूळ व्यवसाय लूज तेल विकणं आहे. गोरगरीब जे आहेत ते 10-20 रुपयाचं तेल खरेदी करतात. याच्यावरती आवाज उठवला जात आहे. एकीकडे कसं बघताय? खरं तर आता पारंपरिक व्यवसाय तेल काढण्याचा फार कमी राहिलेला आहे आणि त्यामुळं पण त्या नावाखाली तेलामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भेसळ करून तेल विकलं जातंय ही वस्तुस्थिती आहे. आणि त्यामुळं मुंडे साहेबांनी जो निर्णय घेतलेला आहे तो योग्यच आहे असं माझं मत आहे. याच्या पुढे जाऊन मी सांगेन की आज लाखो टन पाम तेल देशामध्ये आयात होतं, पण पाम तेलाचा एकही ब्रँड तुम्हाला बाजारामध्ये दिसत नाही. याचा सरळ अर्थ आहे की हे सगळं पाम तेल सूर्य तेलाच्या नावानं, भुईमुगाच्या नावानं, तिळाच्या तेलाच्या सगळ्या तेलामध्ये ब्लेंडिंग करण्यात, मिक्स करण्यामध्ये सरकारनं अधिकृत परवानगी दिलेली आहे. पण त्याची टक्केवारी कुठं आहे, किती असावी हे मात्र ठरवत नाही. आणि त्यामुळं बेमालूमपणे हे सगळं पाम तेल वेगवेगळ्या ब्रँड खाली आज ग्राहकांच्या बोकांड्यावर मारलं जातं. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आरोग्याच्या दृष्टिकोनातून पाम तेल हे फारसं चांगलं नाही आहे. मग अशा प्रकारे भेसळयुक्त तेल सर्वसामान्य जनतेला देऊन
त्यांच्या आरोग्याशी खेळण्याचा अधिकार कुणी दिलाय? तसं दुधातली भेसळ मुंडे साहेबांनी बाहेर काढली, आम्ही त्याचं स्वागतच केलं. तसं तेलातली भेसळ थांबवणं सुद्धा, कारण शेवटी ह्याचा बळी पडतो तो सामान्य माणूस.